राज्यसेवा असू द्या, नाहीतर कंबाईन असू द्या, नाहीतर कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची भीती वाटते. कारण एवढंच आहे की आयोगाचा जो पॅटर्न आहे तो स्टेट बोर्डकडून आता एन-सी-आर-टीकडे झुकत चाललेला आहे. आणि याच्यामुळेच एन-सी-आर-टी बद्दलची भीती मनातून काढून टाकण्यासाठी मी एन-सी-आर-टी पूर्ण मराठीतून आणतोय. आणि आपला पॅटर्न कसा असणार आहे? तर विज्ञान विषयावर जे काही महत्त्वाचे टॉपिक वारंवार विचारले जातात, आपण ते टॉपिक रोज रात्री 9:30 वाजता आपल्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. त्या टॉपिकवर आजपर्यंत आयोगाने कशा प्रकारे पी-वाय-क्यू विचारलेला आहे, सगळ्याचं डिटेल अनालिसिस करणार आहोत. आपला व्हिडिओ फक्त 30 ते 45 मिनिटाचा राहणार आहे. पण प्रयत्न एवढाच राहणार आहे की येणाऱ्या एक्झामपर्यंत तुमचा विज्ञान विषयाचा सिलेबस माझ्याकडून कव्हर झाला पाहिजे. चला, मग आजचा आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे नॉमेनक्लेचर. आज आपण सुरुवात करणारे वर्गीकरण, नंतर पाहणारे वनस्पतीचं वर्गीकरण, नंतर पाहणारे प्राण्यांचं वर्गीकरण. मग आत्ता आपल्याला जो टॉपिक कव्हर करायचा आहे तो टॉपिक आहे नॉमेनक्लेचर, म्हणजे नाव द्यायची पद्धत. पहिल्यांदा कॉन्सेप्ट पक्का करू आणि याच्यावर आयोगाने आत्तापर्यंत कशा पद्धतीने किती प्रश्न विचारलेले सगळे डिटेलमध्ये पाहू. 8वी आणि 11वी बायोलॉजी याच्यासाठी मी रेफरन्स बुक म्हणून वापरतोय. ठीक आहे, चला मग आपण आता टॉपिकला सुरुवात करू. चला, मग सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू नॉमेनक्लेचर, नामांकन म्हणजे काय. पण त्याच्या अगोदर हे पहा, मी म्हणलं ना तुम्हाला की मी 8वी आणि 11वीचं पुस्तक वापरते रेफरन्स म्हणून. 8वीचं पुस्तक उघडलं, पहिला धडा उघडला ना, इथं तुम्हाला 3 प्रश्न दिसतात आणि तुम्ही ते नेहमी तुमच्या डोळ्याचा आत टाकतात. आणि आयोगाने इथंच आत्तापर्यंत 1000 वेळेस प्रश्न विचारलेले आहे. नामकरण म्हणजेच नॉमेनक्लेचर, अगदी महत्त्वाचा कॉन्सेप्ट. खूप प्रश्न विचारलेले आयोगाने याच्यावर. काय हो नॉमेनक्लेचर म्हणजे? नॉमेनक्लेचर म्हणजे नाव द्यायची पद्धत. भोळ्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या लहान मुलाचं आपण जे बारसं घालतो त्याच्यात त्याला जे नाव देतो, अगदी त्याच पद्धतीने सजीवाला सुद्धा नाव दिलं जातं. मग सजीवाला शास्त्रीय नाव का दिलं जातं? सोपं उदाहरण सांगतो की आपल्याकडे आपण महाराष्ट्रात आंब्याला आंबा म्हणतो, दिल्लीमध्ये गेला तर तुम्ही त्याला आम म्हणणार, यूएसमध्ये गेला की त्याला मँगो म्हणणार, त्याच्यानंतर जापानमध्ये गेलं तर त्याला काटाकामा म्हणणार, इतर ठिकाणी अजून काहीतरी वेगळ्या नावाने बोलतील. मग हे आंतरराष्ट्रीय लेवलला होणारा जो गोंधळ आहे हा टाळण्यासाठी शास्त्रज्ञांनी काय केलं की सगळ्या सजीवांना एक साधारणतः शास्त्रीय नाव द्यायची पद्धत शोधून काढली आणि त्यालाच म्हणलं जातं नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणजे काय की सजीवाला नाव द्यायची शास्त्रीय पद्धत. कॉन्सेप्ट पक्का. मग सजीवाला शास्त्रीय नाव द्यायची जी पद्धत आहे ती कोणी शोधून काढली? कार्ल लिनियसने शोधून काढली आणि त्या पद्धतीला म्हणलं जातं द्विनाम पद्धती. का बरं द्विनाम पद्धती? एकदम सोपं उदाहरण आहे. माझं नाव चंदन कुटे, माझ्या नावामध्ये 2 शब्द आहेत, चंदन आणि कुटे. कुटे हे माझं खानदान दर्शवतं आणि चंदन हे माझं व्यक्तिवाचक नाव आहे. अगदी त्याच पद्धतीने कार्ल लिनियसने सुद्धा प्रत्येक सजीवाला 2 शब्दाचं नाव दिलं. जसं आंबा, आंब्याचं शास्त्रीय नाव काय आहे तर मॅग्निफेरा इंडिका. याच्यात पहिलं जे नाव आहे ती प्रजाती दर्शवणारं नाव आहे, ज्याला आपण जीनस म्हणतो किंवा जेनेरिक नेम म्हणतो. दुसरे जे नाव आहे ते जात दर्शवणारं नाव आहे, ज्याला आपण स्पीसीज म्हणतो किंवा स्पेसिफिक इपिथेट म्हणतो किंवा स्पेसिफिक नेम म्हणतो. म्हणजे आंब्याचं शास्त्रीय नाव काय झालं? मॅग्निफेरा इंडिका. आणि याच्यात 2 शब्द आहे, पहिला आहे मॅग्निफेरा, दुसरा आहे इंडिका. मॅग्निफेरा हे जीनस दर्शवणारं, प्रजाती दर्शवणारं, आणि इंडिका हे स्पीसीज दर्शवणारं. दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं तर वाघाचं उदाहरण, टायगर. टायगरचं शास्त्रीय नाव काय आहे तर पॅन्थेरा टिग्रिस. याच्यात पॅन्थेरा जे आहे ते आहे जीनस आणि टिग्रिस जे आहे ते आहे स्पेसिफिक नेम. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. सर तुम्ही म्हणता मला नॉमेनक्लेचर कळलं, मला बायोनॉमिन नॉमेनक्लेचर सुद्धा कळलं, पण सर स्पीसीज काय, जीनस काय, जाती काय, प्रजाती काय हे अजून माझ्या डोक्यात बसत नाही. चला मग आता हा कॉन्सेप्ट पक्का करू. स्पीसीज म्हणजे काय तर उदाहरण द्यायचं झालं तर घोडाघोडी. दोघं एकाच जातीचे आहे, दोघं एकमेकाला भेटू शकतात, पिलांना जन्म देऊ शकतात. जे काही पिलं जन्माला येणार आहे ते परत पुन्हा पिल्लांना जन्म देणार. म्हणजे हे दोघं झाले एकाच जातीचे, म्हणजे एका स्पीसीजचे. मग जीनस म्हणजे काय, प्रजाती म्हणजे काय तर घोडा आणि गाढव. हे दोन्ही वेगवेगळ्या जातीचे पण ते एकाच प्रजातीचे. हे शक्यतो एकमेकाला भेटणार नाही आणि ज्यांना वाटलंच की भेटायचंच आपल्याला ते भेटतील. भेटल्यावर एखाद्या पिलाला जन्मसुद्धा देतील. पिलाला जन्म दिल्यावर मात्र जे जन्माला येणार आहे ते असणार आहे खेचर. आणि हे जे खेचर आहे हे इम्पॉर्टंट किंवा इनफर्टाईल असणार. हे नवीन कुठल्या पिलांना जन्म देऊ शकणार नाही. याला म्हणायचं प्रजाती. म्हणजे जर शास्त्रीय व्याख्या करायची झाली स्पीशीजची तर ती की बाबा जे सजीव एकमेकाला भेटू शकतात, प्रजनन करू शकतात आणि सुपीक फर्टाईल संतती जन्माला घालू शकतात त्याला तुम्ही म्हणू शकता एकाच स्पीशीजचे. आणि जीनस म्हणजे काय की जे सजीव एकमेकाला शक्यतो भेटत नाही आणि भेटले तरी ते असे सजीव जन्माला घालतील की जे इनफर्टाईल असतील, पुढं नवीन संततीला ते काही जन्म देऊ शकणार नाही. त्याला म्हणायचं जीनस किंवा एकाच प्रजातीचे सजीव. आता झाला खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का. आपल्या आजूबाजूला जे काही प्राणी आहे त्यांचं शास्त्रीय नाव काय असेल ते पण पाहू.
ही गंमत नाही बरं का. आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. मी तुमचा आहे ना 2 ते 3 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का करतोय नॉमेनक्लेचरचा, पण मी तुम्हाला दाखवून देतो याच्यावर आयोगाने 4 ते 5 प्रश्न विचारले ना, आपण ते लगेच सोडवणार आहे. चला मग आपल्या ओळखीचा सजीव कोण? सिंह. सिंहाचं शास्त्रीय नाव काय? पॅन्थेरा लिओ. याच्यात पॅन्थेरा जे आहे ते आहे जेनेरिक नेम, जीनस किंवा प्रजाती दर्शवणारं नाव, आणि लिओ काय आहे? हे आहे स्पेसिफिक नेम किंवा स्पीसीज किंवा जाती दर्शवणारं नाव. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर बिबट्या म्हणजे लेपर्ड. आता या लेपर्डचं शास्त्रीय नाव काय? पॅन्थेरा पार्डस. आता पॅन्थेरा काय झालं? जेनेरिक नेम, आणि पार्डस काय झालं? स्पीसीज नेम, जाती दर्शवणारे नेम. अगदी त्याच पद्धतीने वाघाचं सुद्धा पहा, पॅन्थेरा टिग्रिस. याच्यात जीनस जेनेरिक नेम काय झालं? पॅन्थेरा, आणि स्पीसीज स्पेसिफिक नेम, जातीचं नाव काय झालं? टिग्रिस. एक गंमत पाहिली का तुम्ही? सिंह असो, बिबटे असो, वाघ असो, हे सगळे एका प्रजातीचे आहे आणि त्याच्यामुळे यांच्या प्रजातीचं नाव सारखंच आहे, ते म्हणजे पॅन्थेरा. आलं लक्षात? आता झालं खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का. चला आता पाहू प्रश्न कसे आलेले आहे. पहा बरं, जमतो का प्रश्न हा? 3 मिनिटात तुमचा कॉन्सेप्ट पक्का करून दिलेला आहे मित्रांनो. राज्यसेवा पूर्व 2018 ला प्रश्न आलेला आहे ना, हाच प्रश्न राज्यसेवा पूर्व 2014 ला सुद्धा विचारला गेलेला आहे. जसंच्या तसं रिपीट झालेला आहे. चला, आणि मला आता उत्तर सांगायची गरज नाही, तुम्ही उत्तर काढलेलं आहे. उत्तर आहे काल लिनियस. काय होता प्रश्न? तर प्रश्न असा होता की वनस्पतींना, त्यांनी ॲक्च्युली सगळ्या सजीवांनाच दिली पण इथं प्रश्न स्पेसिफिक विचारला, वनस्पतींना शास्त्रीय नाव द्यायची द्विनाम पद्धती ही कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली? तर याचं उत्तर आहे काल लिनियस. दोनदा प्रश्न विचारलेला आहे आयोगामधून हा. नॉमेनक्लेचरवरचा आपण 3 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का केला आणि याच्यावर आयोगाने 3 प्रश्न विचारलेला आहे. काय आहे प्रश्न? कंबाईन पूर्व 2022 ला क्लिअरली सांगतो की एनसीईआरटीकडे झुकणारा पॅटर्न आहे आयोगाचा. आता प्रश्न काय आहे? तर खालीलपैकी कोणती जोडी किंवा जोड्या वन्य प्राण्यांची नावे आणि त्यांचे वैज्ञानिक नावे यांच्या संदर्भात बरोबर आहे? या सगळ्या आजूबाजूला जे काही प्राणी आहेत त्यांची शास्त्रीय नावे एनसीईआरटी मध्ये दिलेली आहे 11वी-12वी मध्ये. या ठिकाणी पहिले जे ऑप्शन आहे ते आहे आशियाई सिंह. बरोबर आहे का? याचं शास्त्रीय नाव पॅन्थेरा लिओ. आत्ताच पाहिलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे पट्टेरी वाघ. याचं शास्त्रीय नाव आहे पॅन्थेरा टिग्रिस. हे पण आत्ताच पाहिलं आपण, हे सुद्धा बरोबर आहे. आता भारतीय गेंडा. भारतीय गेंडा काय दिलेलं आहे? रायनोसिरस युनिकॉर्निस. हे सुद्धा बरोबर आहे. आणि हरिण जे आहे थॅमिन हरिण, याचं शास्त्रीय नाव सर्बस इलिदी. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 सर्वच्या सर्व पर्याय बरोबर आहे. मी म्हणलो ना मित्रांनो, आयोगाने एनसीईआरटीकडे झुकत चाललेलं आहे. द्विनाम पद्धतीचा जन्म कोण? 8वीच्या पुस्तकात दिलेलं आहे. हां, पण द्विनाम पद्धतीमध्ये एखादं शास्त्रीय नाव लिहिण्याचे नियम काय आहे हे 11वी बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. मी म्हणतोय ना, मी सगळे एनसीईआरटी तुमच्यासाठी मराठीतून आणतोय. या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे? तर प्रश्न एकदम सोपा आहे. की प्रश्न आहे की द्विनाम पद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खालील कोणती पद्धती चुकीची आहे? तुम्हाला 4 ऑप्शन दिलेला आहे आणि चारहीपैकी कोणतं चुकीचं ते ओळखायचं आहे. इथं ऑप्शन नंबर 2 जे आहे ते चुकीचं आहे. कसं ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. या ठिकाणी ऑप्शन 2 काय आहे? जातीवाचक नाम आणि जातीवर्ग नाम या दोन्हीही नामांची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने होते. चूक. कसं ते आपण डिटेलमध्ये आता पाहू. मग या सजीवांना शास्त्रीय नावं देताना कोणते नियम पाळायचे? सगळ्याच्या सगळं 11वी एनसीईआरटी मध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिला नियम, सजीवांची जी काही शास्त्रीय नावं आहे ती लॅटिन भाषेमध्येच असली पाहिजे. का बरं? कारण की लॅटिन भाषा ही डेड लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये आता कुठलाही नवीन शब्द ॲड होत नाही, म्हणून शास्त्रज्ञांनी त्या भाषेची निवड केलेली आहे. जर तुम्ही ते नाव शास्त्रीय नाव छापताय तर ते नेहमी इटॅलिक फॉन्टमध्ये पाहिजे, म्हणजे तिरप्या अक्षरात पाहिजे. इथं पाहू शकता आपण मॅग्निफायर इंडिका इटॅलिक फॉन्टमध्ये तिरपं छापलेलं आहे. जर तुम्ही ते नाव हाताने लिहिणार असाल तर दोन्हीही शब्दाच्या खाली वेगवेगळे अंडरलाईन मारणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की बाबा हे जे शास्त्रीय नाव आहे हे 2 शब्दांनी बनलेलं आहे. पहिलं जीनस आणि दुसरं स्पेसिफिक, किंवा पहिलं जेनेरिक नेम आणि दुसरं स्पेसिफिक नेम. दोन्हीच्या खाली तुम्हाला अंडरलाईन मारणं गरजेचं आहे. तिसरा नियम, आता जे पहिला शब्द आहे ज्याला आपण जीनस म्हणतो हा नेहमी मोठ्या अक्षराने सुरू झाला पाहिजे, कॅपिटल लेटरने सुरू झाला पाहिजे. पाहिजे मँगो, मँगो कसा यम कॅपिटल लेटरने सुरू झाला. दुसरं जे आहे शब्द स्पीसीज तो मात्र स्मॉल लेटरनी सुरू झाला पाहिजे. इथे इंडिका पहा स्मॉल लेटरनी सुरू झालेला आहे. आपलं जे दुसरा पर्याय होता ना की त्याच्यात दिलं होतं की बाबा दोन्हीच्या दोन्ही शब्द जे आहे ते मोठ्या अक्षरातच लिहिले पाहिजे. चूक. शास्त्रीय नियम काय सांगतो की पहिलं मोठं अक्षर आणि दुसरं लहान अक्षर. बरोबर आहे. तिसरा नियम काय आहे की ज्या सायंटिस्टनी त्या सजीवाला शोधलेले किंवा सजीवाचं नाव दिलेलं आहे त्याचं नाव
शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं गेलं पाहिजे आणि ते शेवटी लिहिलं पाहिजे. जसं मॅग्निफेरा इंडिका याचा शोध लावला होता. हे नाव जे दिलेलं आहे शास्त्रीय हे कार्ल लिनियसने दिलेलं आहे, त्याच्यामुळे साहजिकच त्याचं नाव लिन म्हणून पुढे दिलेलं आहे. झाला कॉन्सेप्ट पक्का? झालाच असं. मित्रांनो एक सांगतो तुम्हाला बरं का, चला हे नियम आता तर याचे झाले शास्त्रीय नाव द्यायचे. मी तुम्हाला महत्त्वाचा नियम सांगतो विज्ञानाबद्दलचा. तुम्हाला जर का विज्ञानामध्ये पक्के मार्क घ्यायचे असेल ना, 15 मार्काला विज्ञान येतं, तुम्हाला सांगतो पॅटर्न लक्षात घ्या आयोगाचा. आयोग काय करतं, 2 मार्क वनस्पतीच्या वर्गीकरणावर विचारतं म्हणजे विचारतं, 2 मार्क प्राण्यांच्या वर्गीकरणावर विचारतं म्हणजे विचारतं, 2 मार्क कृषीवर पडणारे पिकांवर पडणारे आजार आणि 1 मार्क त्या आजाराला कारणीभूत असणारे सूक्ष्मजीव यांच्यावर विचारतं. एक प्रश्न रोग आणि आरोग्य याच्यावर सुद्धा येतो, दरवर्षी विचारला जातो. ध्वनीवर येतो, प्रकाशावर येतो, त्याच्यानंतर विजेवर एखादा प्रश्न विचारला जातो. ठराविक पॅटर्न आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, जर का आपल्याला विज्ञान क्रॅक करायचं असेल तर आयोग ज्या टॉपिकवर प्रश्न विचारतो आपल्याला तेच करायचं. आणि त्याच्यामुळेच मी ही सिरीज घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा अवघड टॉपिक निवडलेला आहे वर्गीकरण, त्याच्यानंतर वनस्पतीचं वर्गीकरण आणि नंतर प्राण्यांचं वर्गीकरण. मित्रांनो मागच्या टॉपिकमध्ये नॉमेनक्लेचर, बायनॉमिनॉमेनक्लेचर याचा कॉन्सेप्ट पक्का केला आयोगाने. त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते आपण सगळं पाहिले. मित्रांनो प्रयत्न फक्त माझा एवढा आहे की PYQचं ॲनालिसिस नाही करायचं, तो कॉन्सेप्ट पक्का करायचा. कारण की आयोगांना फिरून वेगळ्या पद्धतीने तिथं प्रश्न विचारू शकतो, पण कसाही प्रश्न विचारला आणि जर कॉन्सेप्ट पक्का असला तर आपले मार्क जाता कामा नये. आता पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन 2 ते 3 मिनिटात किंवा 5 मिनिटात जास्त टॉपिक क्लिअर करू आणि याच्यावर आयोगाने 5 ते 6 क्वेश्चन विचारलेले, कसे ते डिटेलमध्ये पाहू. चला मग सगळ्यात पहिल्यांदा पाहू क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण म्हणजे काय. जगामध्ये 17 पासून 18 लाख पर्यंत सजीव आहे आणि सगळ्यांचा अभ्यास करणं खूप कठीण आहे. त्याच्यामुळे शास्त्रज्ञ काय करतात, सारखे वारखे गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट पाडतात. हे सारखे वारखे गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट पाडण्याच्या पद्धतीलाच वर्गीकरण म्हणलं जातं. दुसरं काहीच नाही. आपल्या आजूबाजूला 2 गट तर आपल्याला नेहमी दिसतात, एक प्राणी आणि दुसरा वनस्पती. प्राणी इकडून तिकडे जाणारा, दुसऱ्याच्या जीवावर पोचणारा. आपण प्राणी झालो. वनस्पती एका जागेच उभे राहणारे, हिरवेगार आणि स्वतःच अन्न स्वतः तयार करणार, हा दुसरा गट झाला. चला आपल्याला वर्गीकरण काय ते कळलं. वर्गीकरण म्हणजे काय की सारखे वारखे गुणधर्म असणारे सजीवांचे गट पाडायचं आणि अभ्यास करायचं, यालाच म्हणायचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन. आपल्याला जमतं का पाहायचं का. माझ्या घरात एक कुत्रा आहे, आपण त्याचं वर्गीकरण करू. कुत्रा काय आहे तर प्राणी आहे, इकडून तिकडे जातो आणि दुसऱ्याच्या जीवावर पोचतो. असेच मी पण प्राणी आहे आणि असेच आणखीन प्राणी घेतले मी. त्याच्यामध्ये मी वाघ घेतला, मी झेब्रा घेतला, लांडगा घेतला, त्याच्यानंतर मासा घेतला आणि पक्षी घेतला आणि या सगळ्यांना एकाच गटात टाकलं आणि नाव दिलं किंगडम ॲनिमिलिया, सृष्टी प्राणी. परत माझ्या डोक्यात आलं की बाबा याच्यात आणखीन काही सारखे वारखे गुणधर्म आहेत, त्याच्या आधारित छोटा गट तयार केला जाऊ शकतो. मग मी त्याला परत ऑब्झर्व केलं त्या सगळ्या प्राण्यांना, तर माझ्या लक्षात आलं की 4 प्राणी जे आहे ते आहे स्तनधारी आणि 2 प्राणी जे ते अंडी घालतात. म्हणजे हा जो गट आहे हा स्तनधारी प्राण्यांचा होऊ शकतो, याच्यामध्ये अंडी घालणारे बसणार नाही. मग मी अंडी घालणाऱ्यांचा जो आहे तो वेगळा काढला, म्हणजे याच्यामध्ये मासा बसला नाही आणि पक्षी सुद्धा बसला नाही. जो नवीन गट तयार झाला तो सस्तनी प्राण्यांचा गट तयार झाला. माझ्या डोक्यात परत किडा, नाही अजून आपण ऑब्झर्वेशन करू, अजून पाहू सारखे वारखे गुणधर्म भेटतात का. तर मला भेटले बरं का. तर माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये कुत्रा आणि हा जो लांडगा आहे हे दोघंच्या दोघं एकाच गटात मोडतात, श्वान या गटात मोडतात. पण त्या गटामध्ये वाघ पण बसत नाही आणि झेब्रा पण बसत नाही. त्याच्यानंतर आता माझ्याकडे राहिले फक्त 2 प्राणी, पहिला राहिला कुत्रा आणि दुसरा राहिला लांडगा. आता हे दोघंच्या दोघं एका प्रजातीचे आहे, पण जातीचे आहे का नाही. प्रजाती जाती काय असते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग या आधारे मी याच्यातून लांडगा उडून लावला आणि माझी जात कोणती ठरली आता कुत्रा, आणि अशा प्रकारे माझ्या कुत्र्याचं वर्गीकरण मी केलेलं आहे. कॉन्सेप्ट पक्का. हे वर्गीकरण करताना मी ज्या वेगवेगळे गट वापरले, मी ज्या पायऱ्या वापरल्या, मी ज्या पातळ्या वापरल्या, या सगळ्यांना म्हणलं जातं टॅक्सा. वर्गीकरणाच्या ज्या वेगवेगळ्या पातळ्या, पायऱ्या किंवा गट असतं त्याला म्हणलं जातं टॅक्सा. टॅक्सा हे झालं अनेकवचनी, पातळ्या टॅक्सा. पण याचं एक वचन काय झालं तर टॅक्सॉन. 1000 वेळेस आयोगाने विचारलेला प्रश्न. युनिट ऑफ क्लासिफिकेशन काय आहे तर टॅक्सॉन आहे. आता झाला खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का. चला आता मला टॅक्सा काय असतं, वर्गीकरण काय असतं सगळं कळलं, पण टॅक्सॉनॉमी म्हणजे काय. तर टॅक्सॉनॉमी म्हणजे असं शास्त्र ज्या शास्त्रामध्ये सजीवांचा अभ्यास करून त्यांना ओळख दिली जाते, त्यांचं नामकरण केलं जातं, त्यांचं वर्गीकरण केलं जातं, याला म्हणलं जातं टॅक्सॉनॉमी. ते शास्त्र कोणतं आहे टॅक्सॉनॉमी. आणि टॅक्सॉनॉमी हा शब्द कुणी इन्व्हेंट केला होता, कुणी शोधून काढला होता तर डी कॅन्डॉलनी शोधून काढला होता. ऑलरेडी याच्यावर प्रश्न आलेला आहे आयोगाकडून.
मग या टॅक्सॉनॉमीमध्ये क्लासिफिकेशन करताना वेगवेगळ्या पायऱ्या येतात. त्याच्यात सगळ्यात पहिली पायरी आहे किंगडम, दुसरी आहे फायलम, तिसरी आहे क्लास, चौथी आहे ऑर्डर, पाचवी आहे फॅमिली, सहावी आहे जीनस आणि सातवी आहे स्पीसीज. याच्यात किंगडम जे आहे ना मित्रांनो, ती सगळ्यात वरची पातळी आहे आणि स्पीसीज जी आहे मित्रांनो ती सगळ्यात खालची पातळी आहे. राज्यसेवेला याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे की बाबा विच इज द हायेस्ट टॅक्सॉन इन द हेरार्की. बाबा या हेरार्कीमध्ये हायेस्ट टॅक्सॉन कोणतं आहे तर किंगडम आहे आणि लोवेस्ट टॅक्सॉन कोणतं आहे तर स्पीसीज आहे. आता तुम्ही म्हणता सरी लक्षात नाही राहतो, लक्षात कसं ठेवायचं? तर एकदम सोपी ट्रिक आहे. ट्रिक काय आहे तर लक्षात ठेवायचं के पी क्लास ऑफ जीएस. के फॉर किंगडम के, पी फॉर फायलम के पी, क्लासला तसं क्लासच लक्षात ठेवा के पी क्लास, ओ फॉर ऑर्डर, एफ फॉर फॅमिली, जी फॉर जीनस आणि एस फॉर स्पीसीज. मग ट्रिक कशी लक्षात ठेवायची? के पी क्लास ऑफ जीएस. लगेच प्रश्न आलेला आहे बरं का याच्यावर. मी इथं 3 ते 4च मिनिटांमध्ये टॅक्सॉनॉमी काय असतं याचा कॉन्सेप्ट पक्का करून दिलेला आहे ना आयोगाने. या ठिकाणी 3 ते 4 प्रश्न विचारलेले कोणते आत्ता आपण पाहू. मित्रांनो प्रयत्न आवडत असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रोज रात्री 9:30 वाजता तुमच्यासाठी लाईव्ह लेक्चर राहणार आहे आणि सगळे विज्ञानातले अवघड कॉन्सेप्ट सोपे करून सांगणार आणि ते सुद्धा PYQचे अनालिसिस सहित. चला मग हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आलेला आहे ASI पूर्व 2014ला. प्रश्न काय होता तर टॅक्सॉनॉमी हा शब्द कुणी शोधून काढला? आत्ताच आपण पाहिलं होतं डी कॅन्डॉलनी टॅक्सॉनॉमी हा शब्द शोधून काढलेला आहे. चला राज्यसेवा पूर्व 2022ला आलेला प्रश्न आहे. आत्ताच टॅक्सॉनॉमीवरचा आपण कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे. आपला पॅटर्नच खतरनाक आहे मित्रांनो. पहिल्यांदा आपण पूर्ण कॉन्सेप्ट पक्का करतो NCERT मधून 8वी मधून आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर जे काही प्रश्न आले ते सोडवतो. राज्यसेवा पूर्व 2022चा प्रश्न काय आहे तर प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाती? आणि याचं उत्तर आहे किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस म्हणजे पर्याय नंबर 4. मी तुम्हाला ऑलरेडी शॉर्टकट ट्रिक सुद्धा दिलेली आहे. बरं मी इथंच थांबणार आहे का? नाही. आयोगाने जरी 2-3 प्रश्न विचारले असेल तरी मी सांगतो की ह्याच्यावर सुद्धा आयोग वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो. त्याच्यामुळे काही प्रश्न विचारले जाते आणि असे महत्त्वाचे वाटतात असे मी 2-3 प्रश्न या ठिकाणी टाकलेले आहे आणि मला माहिती तुम्हाला ते जमणार आहे. मी उत्तर सांगणार नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रजाती म्हणजेच स्पीसीज. काही ठिकाणी जाती प्रजाती ते कन्फ्युजन आहे बरं का, त्याला टेन्शन घेऊ नका. त्याच्यामुळे शक्यतो इंग्लिश मधले ऑप्शन वाचत जा. पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न? मला माहिती जमणारच आहे ना, आत्ताच आपण कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे. हा जो प्रश्न मित्रांनो हा मी 11वीच्या पहिल्या धड्याच्या स्वाध्यायामधून घेतलेला आहे. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की आत्तापासूनच कानावरीनं इंग्लिश शब्द पाडायला सुरुवात करा. हे जे विज्ञानामधले ना इंग्लिश शब्द वाचायला सुरुवात करा. कारण की कसं होतं माहिती का, ते स्पीसीज म्हणतात, काही ठिकाणी त्याला जाती म्हणलं जातं, काही ठिकाणी त्याला प्रजाती म्हणलं जातं. म्हणजे ना मराठीमध्ये जेव्हा ट्रान्सलेट करतात ना तेव्हा असे विचित्र शब्द येतात ते कधी ऐकलेले नसतात. त्याच्यामुळे शक्यतो आहे ना ऑप्शन हे इंग्लिशमधूनच वाचायचे आणि उत्तराला टिक करायचं. जर मराठी प्रश्न वाचलाय आणि कन्फ्युजन होते तुम्हाला पर्यायाबाबत तर नक्की इंग्लिशमधला पर्याय पाहायचा आणि मगच तुम्ही उत्तराला टिक करायचे. चला काय दिलेले या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेला की खालीलपैकी कोणता पर्याय वर्गीकरणाचा योग्य चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे दर्शवतो? ऑप्शन नंबर 2 ब. कसं ते तुम्हाला माहिती आहे. पुढचा जो कॉन्सेप्ट पक्का करायचा आहे त्याचं नाव आहे हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे वर्गीकरणासाठी कुठल्या कुठल्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले. आपल्याला सगळं पाहायचंय, कॉन्सेप्ट पक्का करायचा 3 ते 4 मिनिटांमध्ये आणि आयोगाने जे काही 6-7 क्वेश्चन 6-7 विचारले बरं का या ठिकाणी 6 ते 7 क्वेश्चन आयोगाने जे काही विचारलेले आपल्याला ते सगळे सोडून पाहिजे. सजीवांच्या वर्गीकरणाचा जर कुणी पहिला प्रयत्न केला असेल तर तो होता ऑरिस्टॉटल. ऑरिस्टॉटलनी काय केलं, वनस्पतीचे त्यांच्या बाह्य रचनेवरून म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरवरून वृक्ष, झुडपे, औषधी म्हणजे ट्रीज, शब्स आणि हर्ब्स असे वर्गीकरण केले. तर प्राण्यांचं त्यांच्या रक्ताच्या रंगावरून वर्गीकरण केलं, जसं लाल रक्त असणारे प्राणी आणि लाल रक्त नसणारे प्राणी. त्याच्यानंतर ऑरिस्टॉटलची जी रीग आहे ती कार्ल लिनसनी जशीच्या तशी ओढली. 1735 मध्ये कार्ल लिनसनी सुद्धा सजीवांना 2 गटामध्ये विभागले, पहिलं वनस्पती आणि दुसरं प्राणी. कार्ल लिनसनी हे वर्गीकरण करताना पुन्हा एकदा सजीवांच्या बाह्य गुणांचा म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरचाच अभ्यास केला होता. कार्ल लिनेसच्या या वर्गीकरणाच्या पद्धतीला
आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कार्ल लिनियसने सजीवांचं वर्गीकरण करताना फक्त बाह्य रचनेचाच अभ्यास केला होता. त्याच्या विपरीत बेथम आणि हुकर यांनी फक्त बाह्य रचनेचा अभ्यास न करता त्या सजीवांच्या आतमध्ये सुद्धा डोकावून पाहिलं. त्यांच्या अल्ट्रास्ट्रक्चरचा, त्यांच्या अॅनाटॉमीचा, त्यांच्या भ्रूणशास्त्राचा आणि फायटोकेमिस्ट्री सारख्या लक्षणांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या आधारे त्यांनी सजीवांचं वर्गीकरण केलं आणि या थेअरीला त्यांनी नाव दिलं नैसर्गिक वर्गीकरण पद्धती म्हणजे नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम. वर्गीकरणाच्या इतिहासाला आत्ताच सुरुवात केली होती. फक्त 2 ते 3च वैज्ञानिक पाहिले असताना इमिजिएटली आयोगाचा प्रश्न पाहायला भेटतो. कंबाईन पूर्व 2022 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की वनस्पतींची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कुणी शोधून काढली? त्याचं उत्तर आहे, मी सांगू का? बिलकुल नाही. उत्तर आहे बेथम आणि हुकर. 8वी 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला याचा रेफरन्स भेटणार नाही. याच्यासाठी तुम्हाला 11वी बायोलॉजी एनसीईआरटीचं पुस्तक वाचावं लागणार आहे. मित्रांनो, प्रामाणिक प्रयत्न आहे की सर्वसाधारण मुलांना जी काही विज्ञान विषयाची अडचण आहे ती दूर करण्यासाठी मी एनसीईआरटी बेस सिरीज आणलेली आहे. कॉन्सेप्ट पक्का करतोय, त्याच्यावर आलेले PYQ लगेच सांगतोय जेणेकरून तुमचा कॉन्सेप्ट डिटेलमध्ये पक्का झाला पाहिजे. मी असं म्हणत नाही की फक्त माझं व्हिडिओ लेक्चर पहा. नाही, तुमच्याकडे जे काही रेफरन्स बुक आहे त्याचा तुम्ही नक्की अभ्यास करा. हा, पण हे व्हिडिओ लेक्चर पाहून तुमचा फायदा काय होणार आहे की तुम्हाला ते पुस्तक समजून घ्यायला जर का 8 ते 10 दिवस लागत असेल तर आपल्या या ठिकाणी जर का तुम्ही कॉन्सेप्ट पक्का केला तर ते पुस्तक वाचायला तुम्हाला 2 दिवस जास्तीत जास्त लागतील. त्याच्यामुळे प्रयत्न आवडत असेल, प्रामाणिकपणे शिकवतो, प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन प्रेस करा आणि चांगला कंटेंट वाटत असेल तर व्हायरल होऊ द्या थोडंफार. कार्ल लिनियस यांनी सजीवांचं जे काही वर्गीकरण केलं, हेकलला ते काही पटलं नाही. 1866 मध्ये हेकल म्हणतो की या जगामध्ये 3 प्रकारचे सजीव राहतात. पहिलं म्हणजे प्रोटिस्टा, दुसरं म्हणजे वनस्पती आणि तिसरं म्हणजे प्राणी. तुम्ही म्हणता सर आम्हाला वनस्पती माहिती आहे, आम्हाला प्राणी सुद्धा माहिती आहे, पण सर आम्हाला प्रोटिस्टा काय ते माहित नाही. प्रोटिस्टा म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, तर एका पेशीपासून बनलेला सजीव. असा सजीव की जो त्याची सगळीच्या सगळी कामं त्या एकाच पेशीने करत असतो. तो फिरायला जातो याच एका पेशीने, तो खातो पितो, न पाचलेल्या गोष्टी बाहेर टाकतो या एकाच पेशीने. म्हणजे जो सजीव एकाच पेशीने बनलेला आहे आणि त्या पेशीमध्ये केंद्रक स्पष्टपणे दिसतं, अशा सजीवांना प्रोटिस्टा म्हणलं जातं. सायंटिफिक भाषेत डेफिनेशन सांगायची झाली तर एका पेशीपासून बनलेले सजीव ज्यांच्यात सुस्पष्ट केंद्रक असतं, म्हणजे जे सजीव युकॅरियोटिक सुद्धा असतात. क्लिअर? मग हेकलने जे काही वर्गीकरण केलं ते काही चॅटनला पटलं नाही. चॅटन म्हणतो की हे सगळं थोतांडे, जगात फक्त 2च प्रकारचे सजीव आहे आणि जर का तुम्हाला खरंच सजीवांचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या पेशीचा अभ्यास करावा लागणार आहे. पेशीच्या आधारे जर विचार करायचं झालं तर जगात 2च प्रकारचे सजीव. पहिला कोणता? की काही सजीव असे आहे की ज्यांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसतच नाही आणि काही सजीव असे आहे की ज्यांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसतं. आता ज्या सजीवांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसत नाही त्याला म्हणलं जातं प्रोकॅरियोटिक आणि ज्या सजीवांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसतं त्याला म्हणलं जातं युकॅरियोटिक. डिटेल मध्ये पाहू की पहा कसं आहे माहिती का मित्रांनो, हा सगळा आहे ना उत्क्रांतीचा इतिहास आहे. जगात सगळ्यात पहिल्यांदा जर का कोणी जन्माला आले असेल ना तर एक पेशीचा सजीव जन्माला आला. पण तो जो सजीव होता ना त्या सजीवामध्ये केंद्रक स्पष्टपणे दिसत नव्हतं. केंद्रकामधले जे काही घटक होते ते सगळे या पेशी द्रव्यात लोळत पडलेले होते. केंद्रकाचं स्पष्ट केंद्रक नव्हतं. हा, मग काही दिवसांनी काय झालं, उत्क्रांतीला सुरुवात झाली. एक पेशीचा जो सजीव होता ज्याच्याकडे केंद्रक नव्हतं त्यांनी काय केलं, स्वतःला विकसित करायला सुरुवात केलं आणि विकसित करताना सगळ्यात पहिला टप्पा काय झाला की तो सजीव एका पेशीचाच राहिला पण त्या पेशीमध्ये केंद्रक दिसायला लागलं. सोबतच जे काही पेशीमध्ये इतर अवयव होते त्यांच्या भोवती पटल सुद्धा यायला लागलं. म्हणजेच काय तर जगात 2च प्रकारच्या पेशी, पहिल्या प्रोकॅरियोटिक आणि दुसऱ्या युकॅरियोटिक, आणि हेच सांगितलं होतं चॅटननी. पुन्हा 1938 मध्ये मी म्हणतो ना वर्गीकरणाबद्दल इतका गोंधळ होता ना की कोणाचं कोणाला पटतच नव्हतं. चॅटननी जे सांगितलं ते काही कोपलँडनी मान्य केलं नाही. 1938 मध्ये त्यांनी स्वतःची वर्गीकरणाची पद्धत मांडली. तो काय म्हणतो की बाबा जगामध्ये 4च प्रकारचे सजीव आहे. पहिला म्हणजे कोणता तर मोनेरा, दुसरा म्हणजे कोणता तर प्रोटिस्टा, तिसरा म्हणजे वनस्पतींचा गट आणि चौथा म्हणजे प्राण्यांचा गट. काय ते डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत. कोपलँडच्या हिशोबाने जगामध्ये 4 प्रकारचे सजीव, पहिला मोनेरा, दुसरा प्रोटिस्टा, तिसरा वनस्पती आणि चौथा प्राणी. वर्गीकरण काय करतो आपण वर्गीकरणामध्ये? आपण वर्गीकरणामध्ये उत्क्रांतीचा इतिहास पाहत असतो.
साधं उदाहरण सांगतो की जगामध्ये जो काही सजीव जन्माला आला पहिला, तो एका पेशीपासून बनलेला होता. त्या सजीवांनी ठरवलं की मला विकास करायचा आहे. मग उत्क्रांतीच्या टप्प्याची सुरुवात झाली. मग एका पेशीचा सजीवापासून 2 पेशीचा सजीव, नंतर 4 पेशीचा सजीव, नंतर काही उती असणारा सजीव, पेशीचा समूह म्हणजेच उती ना, टिश्यू. मग काही उती असणाऱ्या सजीवांचा जन्म झाला, त्याच्यानंतर अवयव असणाऱ्या सजीवांचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर इंद्रिय संस्था असणारे सजीव विकसित झाले, जे आजचे सजीव आपण म्हणतो. म्हणजे वर्गीकरणामध्ये आपण त्या बेसिक सजीवापासून आजचा उन्नत सजीव आहे, आपण या सगळ्यांचा अभ्यास करत असतो. याच्यातला पहिला जो गट आहे तो आहे मोनेरा. मोनेरा काय आहे तर मोनेरा हा एकपेशीय सजीवांचा गट आहे. हे सजीव, हा जो सजीव आहे याच्यामधला, हा सगळी कामं त्याच्या एका पेशीद्वारेच करत असतो. खात असतो, पित असतो, फिरायला जात असतो, सोबत फिरत असतो, काही असो, सगळी कामं तो त्या एका पेशीने करत असतो. फरक फक्त एवढा आहे की या सजीवाच्या पेशीमध्ये केंद्रक स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे हे सजीव प्रोकॅरियोटिक म्हणजेच आदिकेंद्रकी सजीवांच्या गटामध्ये मोडतात. हे पहा, बॅक्टेरिया, याच्यामध्ये केंद्रक तुम्हाला दिसणार नाही. केंद्रकामधले जे काही घटक आहेत ते सायटोप्लाझममध्ये म्हणजेच पेशी द्रव्यामध्ये निवांत लोळत पडलेले आहे. याचं जर का बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर ते आहे बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी. मोनेरा जर म्हणलं तर फक्त बॅक्टेरियांसाठी राखीव असलेला गट. पुढचा जो गट आहे तो आहे प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये सुद्धा एकपेशीय सजीवांचा समावेश होतो. फरक फक्त एवढा आहे की त्या सजीवाच्या पेशीमधलं केंद्रक दिसतं, न्यूक्लियस दिसतं, जे काही पेशीमधले अवयव आहे, सेल ऑर्गेनल आहे, त्यांच्या भोवती पटल सुद्धा सुस्पष्टपणे दिसतं. म्हणजे हे जे सजीव आहे ज्यांच्यातलं केंद्रक दिसतं ते युकॅरियोटिक प्रकारातले आहे. म्हणजे प्रोटिस्टा सुद्धा काय झाला, हा एक प्रकारचा युकॅरियोटिक सजीव झाला. याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर युग्लिना आणि व्हॉल्वॉक्स. आता युग्निला आणि व्हॉल्वॉक्स नावाचे जे प्रोटिस्टा आहे हे काय आहे, हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे स्वयंपोषी सजीव आहे. तर अमिबा आणि पॅरामेशियम हे परपोषी सजीव आहे या गटामधले. मग उत्क्रांतीची मोनेरापासून सुरू झाली. ज्या सजीवामध्ये केंद्रक दिसत नव्हतं प्रोटिस्टामध्ये, त्याच सजीवामध्ये केंद्रक दिसायला लागलं त्यांच्या पेशीमध्ये. आणि त्याच्यानंतरचे जे काही उन्नत सजीव आहेत त्यांच्या सगळ्यांच्याच पेशीमध्ये केंद्रक दिसतं. म्हणजे वनस्पती असो किंवा प्राणी असो, सगळ्यांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसतं आणि हे सगळेच्या सगळे दृश्य केंद्रकी गटामध्ये मोडतात. वनस्पती स्वयंपेशी असतात, बहुपेशी असतात. प्राणी बहुपेशी आहे पण ते परपोषी असतात. वनस्पती जे आहे त्यांच्या पेशीभोवती पेशी भित्तिका असते, स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करतात. प्राण्यांचं मात्र तसं नाही, त्यांच्या पेशीभोवती पेशी भित्तिका नसते. खूप वरवरचं आहे, डिटेलमध्ये आपण पाहणार, टेन्शन घेऊ नका. मी म्हणलं ना तुम्हाला, आयोग कुठून कसा प्रश्न विचारांना सांगू शकत नाही. आपण आत्ता फक्त कोपलँडचं आणि त्या हेक्कलचं पाहिलं होतं, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये आपण सोपा कॉन्सेप्ट क्लिअर केला होता. पहा बरं, हा PSI 2011ला आलेला प्रश्न आणि मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न जमणार, कारण की मी तुमचा कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे. तर प्रश्न काय आहे तर अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी टिंब-टिंबमध्ये आढळतात. कोणामध्ये आढळतात? जीवाणू. मोनेरा गटात. मोनेरा गट कोणासाठी आहे? जीवाणूंसाठी. या मोनेरा गटाचं वैशिष्ट्य काय आहे? हे एक पेशीय सजीव आहे पण यांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसत नाही, म्हणजे हे प्रोकॅरियोटिक गटात म्हणजे आदिकेंद्रकी गटामध्ये मोडतात. झाला की नाही कॉन्सेप्ट पक्का? आणि हा आला वर्गीकरणाच्या इतिहासामधला खरा हिरो, अमेरिकेचा इकोलॉजिस्ट, नाव आहे रॉबर्ट हार्डिंग विटेकर. 1969 मध्ये याने संपूर्ण सजीवांना 5 गटात विभागले. म्हणजे त्यांनी 5 किंगडम मेथड इन्व्हेंट केलं होतं आणि आजपर्यंत ही त्याची पंचसृष्टी पद्धती जशीच्या तशी वापरली जाते आणि त्याच्यामुळेच हा हिरो आयोगाला सुद्धा आवडतोय. मागच्या 10 वर्षामध्ये आयोगाने या हिरोवर म्हणजे रॉबर्ट हार्डिंग विटेकरवर साधारणतः 4 ते 5 प्रश्न विचारलेले आहे. कोणते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. रॉबर्ट हार्डिंग विटेकर यांनी संपूर्ण सजीवांना 5 सृष्टीमध्ये म्हणजे 5 किंगडम मध्ये डिवाइड केलं. पहिला मोनेरा, दुसरा प्रोटिस्टा, तिसरा फंगाय, चौथा वनस्पती आणि 5वा प्राणी. आता मोनेरा काय असतो, प्रोटिस्टा काय असतो, कवक काय असतं, वनस्पती काय असतं, प्राणी असतं, आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. कवकाबद्दल आता तुम्हाला सांगतो. याचा हा जो कंपॅरेटिव्ह चार्ट आहे हा ऍक्च्युली NCERTच्या 11वीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. 8वीच्या पुस्तकामध्ये खूप वरवरची माहिती दिलेली आहे, पण मित्रांनो सांगतो की या कंपॅरेटिव्ह चार्ट मधून आयोगाने 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहे. सोपं सांगू तुम्हाला की फंगाई जे आहे, कवक जे आहे, त्यांची पेशी भित्तिका कशापासून बनलेली असती? आयोगाचा आवडीचा प्रश्न. ती कायटिन पासून बनलेली असती. आयोगाने 7 ते 8 वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे.
मी म्हणलं ना तुम्हाला की आपल्याला कॉन्सेप्ट असा पक्का करायचा ना की आयोगाने कसा जरी फिरून प्रश्न विचारला तर आपला मार्क जाता कामा नाही, कारण आपण एनसीईआरटी रेफर करतोय. चला मग इथं मोनेरा काय आहे, तर मोनेरा प्रोकॅरियोटिक सजीव आहे, त्यांच्या पेशीतलं केंद्रक दिसत नाही. प्रोटिस्टा युकॅरियोटिक सजीव आहे, त्यांच्या पेशीमधलं केंद्रक दिसतं. आणि कवक वनस्पती प्राणी यांच्या सगळ्यांच्या सजीवांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसतं, म्हणजे सगळेच्या सगळे युकॅरियोटिक आहे. त्याच्यानंतर मोनेराबद्दल जर बोलायचं झालं मोनेराबद्दल तर याच्याकडं पेशी भित्तिका असते जीवाणूंमध्ये. मोनेरा म्हणजे जीवाणू, नील हरित शैवाल, ब्ल्यू ग्रीन अल्गी हे मोनेरा गटात येतात. यांच्याकडं पेशी भित्तिका असते. ती बनलेली कशापासून असते, पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पॉलिसॅकराइड आणि अमायनो ऍसिड या दोन घटकांपासून जीवाणूंची पेशी भित्तिका बनलेली असती. प्रोटिस्टामध्ये काही जणांमध्ये पेशी भित्तिका असते आणि काही जणांमध्ये म्हणजे काही सजीवांमध्ये पेशी भित्तिका असते, काही सजीवांमध्ये पेशी भित्तिका नसते. फंगाय कवकामध्ये पेशी भित्तिका असते आणि ती आत्ता सांगितली ना कायटिन पासून बनलेली असते. वनस्पतीमध्ये सुद्धा पेशी भित्तिका असते जी सेल्युलोज पासून बनलेली असते. प्राण्यांमध्ये पेशी भित्तिका नसते. प्रत्येक लाईनवर प्रश्न विचारलेला आयोगाने. त्याच्यानंतर केंद्रकाभोवती पटल आहे का, मोनेरामध्ये नसतं ना. केंद्रकाभोवती सुस्पष्ट केंद्रकच नसतं ना, केंद्रकच दिसत नाही ना. मग ते जे अवयव आहे केंद्रकामधले त्याच्याभोवती सुद्धा पटल नसतं. प्रोटिस्टापासून वरचे जे काही किंगडम आहे त्यांच्या सगळ्यांच्या केंद्रकाभोवती पटल असतं किंवा त्यांच्या सगळ्यांच्या सजीवांमध्ये केंद्रक दिसतं. त्याच्यानंतर यांची रचना जी आहे मोनेराची रचना साहजिकच काय असणार, सेल्युलर असणार, कारण की तो एकाच पेशीचा सजीव आहे. सगळी कामं तो एकाच पेशीने करतो. प्रोटिस्टाचं काय दुसरे का नाही, प्रोटिस्टा सुद्धा एक पेशीचा सजीव आहे, पण फक्त थोडासा उन्नत ते मोनेरापेक्षा. कसं काय, अहो सर मोनेरामध्ये केंद्रक दिसत नाही. हा, प्रोटिस्टामध्ये केंद्रक दिसतं बरं का. बाकी मग इथून सुरुवात झाली उत्क्रांतीला, तर मग कवकामध्ये सुद्धा कसं आहे की कवक जे आहे हे बहुपेशीय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर वनस्पती हे सुद्धा बहुपेशीय आहे. त्यांच्याकडे ऊती आहे, अवयव आहे, सगळं आहे. प्राणी तर अतिशय उन्नत म्हणावं लागेल. त्यांच्याकडे ऊती आहे, अवयव आणि इंद्रिय संस्था सुद्धा त्यांच्या डेव्हलप झालेल्या आहे. पोषणाची जर पद्धत म्हणली तर मोनेरा हे स्वयंपोषी असतात आणि परपोषी सुद्धा असतात. बहुतांश मोनेरामध्ये जे काही बॅक्टेरिया आहे हे परपोषी आहे, पण त्याच्यामध्ये एक बॅक्टेरिया आहे एक नीलहरित शैवाल, ब्ल्यू ग्रीन अल्गी, ज्याला आजपर्यंत वनस्पती समजलं जायचं विटेकर साहेबामुळंच. हे जे नील हरित शैवाल आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, त्याला वेगळं स्थान भेटलं आणि तो मोनेरा गटात गणला जाऊ लागला. प्रोटिस्टाची स्टोरी पण सेम आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा स्वयंपोषी असतात, परपोषी असतात. आपण आत्ता पाहिलं ना, युग्लिना वगैरे उदाहरण दिलं ना तुम्हाला, ते प्रोटिस्टा. त्याच्यानंतर कवक हे शक्यतो परपोषी असतात, मृतोपजीवी असतात, हे स्वयंपोषी नसतात. वनस्पती जर म्हणलं तर वनस्पती हे स्वयंपोषी असतात आणि प्राण्यांबद्दल काय सांगायचं ते परपोषीच असतात. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे आणि आता बघा तुम्ही घेतला बरं का मी वेळ 4 ते 5 मिनिटं घेतले, पण आता तुमचा कॉन्सेप्ट असा पक्का झालेला आहे की तुमचा आयोगाने कसाही प्रश्न विचारला तर एकही मार्क कटणार नाही. चला, आयोगाने लगेच एक प्रश्न विचारलाय, पहा बरं जमतो का. हा, ही माहिती तुम्हाला मी आत्ताच सांगितलेली आहे. काय पूर्वी बॅक्टेरिया, नीलहरित शैवाल, कवक यांना पेशी भित्तिका असल्यामुळे त्यांना वनस्पती गणलं जायचं, पण हार्डिंग विटेकर साहेब, रॉबर्ट विटेकर साहेबांमुळं यांना वेगळा गट मिळाला. PSI 2015ला सुद्धा असाच एक प्रश्न आला होता. प्रश्न काय होता की पंचसृष्टीचा जनक कोण, तर रॉबर्ट हार्डिंग विटेकर. एका लाईनचा प्रश्न होता, तो लगेच जमला. कंबाईन पूर्व 2020ला पुन्हा एकदा आयोगाने इथं प्रश्न विचारला. प्रश्न काय आहे, तर आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम म्हणजे 5 किंगडम मेथड जे आहे तिच्यामध्ये काय काय येतं, जे विटेकर साहेबांनी शोधून काढलेले की बाबा कोणते 5 किंगडम येतात, तर उत्तर एकदम सोपं आहे. कोणता, मोनेरा येतो, प्रोटिस्टा येतो, फंजाय येतो, प्लॅन्टी सुद्धा येतो आणि ॲनिमिलिया येतो. मी म्हणलं ना मित्रांनो, शक्यतो इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, पेपरला ऑप्शन चुकणार नाही. आता खऱ्या अर्थानं कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे आणि आता आपण वर्गीकरणाचा इतिहास इथंच थांबवतो. सगळे जे काही वैज्ञानिक आहे NCERT मध्ये आलेले 8वीच्या पुस्तकात 9वीच्या पुस्तकात असताना मी सगळे घेतलेले आहे. आणि आता आपण वरतोय पुढच्या टॉपिककडं आणि त्यांच्या PYQ कडं. चला, आजचं आपले लेक्चर आपण इथंच थांबवतो. आपण नॉमेनक्लेचर पासून वर्गीकरणापासून सगळे सायंटिस्ट ज्यांनी वर्गीकरणामध्ये संशोधन केलेलं आपण सगळ्यांचा डिटेलमध्ये अभ्यास केला. PYQ सुद्धा पाहिलेलं आहे. उद्याचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे आणि आता ॲक्च्युली खऱ्या लेक्चरला सुरुवात झालेली आहे. उद्याचं लेक्चर आहे किंगडम मोनेरावरती. त्याच्यानंतर आपण प्रोटिस्टा सुद्धा पाहणार आहे. हळूहळू आपण प्राण्यांचं आणि वनस्पतींचं वर्गीकरण सुद्धा कव्हर करणार आहोत. आपला पॅटर्न वेगळा आहे. पहिला कॉन्सेप्ट पक्का करायचा, नंतर आयोगाने कसे PYQ विचारले ते पाहिजे आणि कॉन्सेप्ट असा पक्का करायचा की NCERT पूर्ण घासून
पुसून सांगायची आणि कुठं कुठं प्रश्न निर्माण होऊ शकतात, येऊ शकतात, विचारल्या जाऊ शकतात, तिथं सुद्धा जोर द्यायचा. त्याच्यामुळे चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रोजचं 9:30 वाजता लेक्चर असणार. एक तर माझ्या थंबनेलवर माझा चेहरा बिहरा काही नाही बरं का, मला चेहरा दाखवायचा पण काही दिवसांनी दाखवू. चला, नाव लक्षात राहू द्या चॅनलचं, सीमा चंदन एज्युकेटर. अजून एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की बरेच मुलं मला माझे जुने व्हिडिओ पाहून सांगतात की सर मला मेंटरशिप बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं, मेंटरशिप बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं. मी प्रामाणिकपणे सांगतो, 15 दिवसावर आणि 1 महिन्यावर जर परीक्षा आली असेल तर तुम्ही खरंच गायडन्स लागलं तर बिनधास्त कॉल करा 9657003561 वर. हां, पण आता स्वतःचा अभ्यास स्वतः करा. ग्रॅज्युएशनसाठी आपण 15-16 वर्ष देतो, पण ज्यावेळेस चांगल्या नोकरी लागायची वेळ येते, पद असणाऱ्याची वेळ येते, पोस्ट काढायची वेळ येते, त्यावेळेस मात्र आपण फक्त 2 महिन्याच्या किंवा 1 महिन्याच्या अभ्यासावर स्वप्न पाहायला लागतो. तसं नाही होणार. हां, मेंटरशिप बॅच मी करणार, परत चालू करणार. पण मला आवडेल की ज्या मुलांची 6-7 महिन्याची तयारी आहे, 1 वर्षाची तयारी आहे माझ्यासोबत अभ्यास करण्याची, त्यांच्यासाठी ही मेंटरशिप बॅच खरंच फायदेशीर ठरणार आहे. मला काही कोणाचे जास्त काही रेव्हेन्यू गोळा करून बसायचं नाही. त्याच्यामुळे कुणी ग्रॅज्युएशनला असतील, कुणी ग्रॅज्युएशन पास होणार असेल, अभ्यास कसा करायचा, कोणतं पुस्तक वाचायचं, PYQच्या रेफरन्सनीच कसा अभ्यास करायचा, मोजकाच अभ्यास करायचा, स्ट्रॅटेजीवाला अभ्यास करायचा, सगळं आमचं त्या मेंटरशिप बॅचमध्ये राहणार आहे. आणि लवकरच आमचं स्वतःचं एक माझं ॲपसुद्धा लॉन्च होतं आहे. त्याच्यामध्ये बेसिक स्टेट बोर्ड सायन्सपासून अगदी NCERT पर्यंत विज्ञानाचं सगळं मी सांगणार आहे. तिथं तुम्हाला लेक्चर भेटणार, नोट्ससुद्धा भेटणार, त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज भेटणार, PYQ आजपर्यंत कसे आलेलं आहे सगळं काय भेटणार. पॅटर्न तर तुम्हाला आपला माहितीच आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत झटून अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा.